राजहंसाचं एक वैशिष्ट्य असतं, त्याला दुधात पाणी मिसळून दिलं तर त्यातलं दूध तेवढं नेमकं तो पितो, पाणी तसंच ठेवतो. नीर क्षीर विवेक. माणसानेही आयुष्यात राजहंसासारखं असावं. जेवढं जेवढं चांगलंय तेवढं तेवढं सोबत घ्यावं, वाईट तेवढं सोडून द्यावं. दुःख प्रत्येकालाच भोगावी लागतात, पण आपण परमेश्वराला शरण गेलो की ती दुःख भोगण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. आपल्या उत्कट भक्तीचं फळही आपल्याला मिळतं. पण त्या भक्तीत लबाडी, कपट, मतलबीपणा असता नये, नाहीतर त्याचं फळही तसंच मिळतं.